जर तुमचे वय 50, 60 किंवा 70 आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आपलं जसं-जसं वय वाढतं तसेच आपले पायही हळू-हळू कमजोर होऊ लागतात. असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभवायला येतं. आधी सहज चढायचा जिना आता जरा अवघड वाटू लागतो. थोडंही पडलं की दम येतो. कधी-कधी पायात काळा जडसर वाटतो किंवा सांध्यात दुखणंही जाणवतं. बरेच लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, पण खरं सांगायचं तर हे तुमच्या शरीराकडून मदतीचा सिग्नल असतो. आपल्या स्नायूंवर म्हणजेच त्यांच्या ताकदीवर आणि सहनशक्तीवर आपण काय खातो याचा थेट परिणाम होतो. जर योग्य पोषण मिळालं नाही तर शरीर हळूहळू कमकुवत होत जातं आणि मग एक दिवस साधं उठणं बसणंसुद्धा कठीण वाटायला लागतं. सगळ्यात मोठा धोका म्हणजे यामुळे तोल बिघडणं, पडणं आणि यातून होणाऱ्या गंभीर दुखापती. म्हणून मित्रांनो, वेळेत जागरूक होणं खूप गरजेचं आहे. आपल्या दैनंदिन आहारात थोडे बदल करून आपण ही परिस्थिती सुधारू शकतो आणि पुन्हा पायांमध्ये ताकद आणि ऊर्जा परत आणू शकतो. बहुतेक लोकांना असं वाटतं की फक्त प्रोटीन घेतल्याने स्नायू मजबूत होतात. पण मित्रांनो, ते पूर्णपणे खरं नाही. शरीराला व्यवस्थित काम करण्यासाठी पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखे अनेक पोषक घटक एकत्र लागतात. असं असतं, यापैकी एखादा घटक कमी पडला की स्नायूंचं काम कमी होऊ लागतं. म्हणून फक्त एका प्रकारच्या अन्नावर भर देणं नक्की टाळायला हवं. संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमची हालचाल सोपी ठेवायची असेल, रोजच्या कामात उत्साह कायम ठेवायचा असेल आणि वय वाढल्यावर येणाऱ्या त्रासांपासून स्वतःला दूर ठेवायचं असेल, तर आत्ता लगेच योग्य पावलं उचलणं फार आवश्यक आहे. तुमच्या प्लेटमध्ये जे जे अन्न असतं ते तुमचं खरं औषध ठरू शकतं. अन्नाची नीट निवड केली तर तुम्ही फक्त कमजोरी थांबवू शकत नाही, तर शरीराला पुन्हा ताकदही देऊ शकता आणि आयुष्य जास्त सक्रिय, स्वावलंबी आणि आनंदात जगू शकता. मित्रांनो, चला आता ह्या प्रवासाला सुरुवात करूया एका अगदी सोप्या पण प्रभावी गोष्टीपासून. पालेभाज्या, विशेषतः पालक आणि पत्ताकोबी आपल्याला रोजच्या जेवणात सहज मिळतात. पण त्याचं खरं महत्त्व अनेकांना माहीत नसतं. मॅग्नेशियम असे एक अतिशय महत्त्वाचे मिनरल या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या स्नायूंना नीट अंकुचन आणि विश्रांती घेण्यास मदत करतं. त्यामुळे पायात होणाऱ्या कळा कमी होतात, स्नायू कडक होत नाहीत आणि दिवसभरानंतर येणारा थकवाही कमी होतो. थकवा लवकर जातो. जे लोक थोडं चाललं की थकतात किंवा संध्याकाळी पायांमध्ये जडपणा वाटतो, त्यांच्यासाठी ह्या भाज्या एकदम नैसर्गिक टॉनिकसारखं काम करतात. शिवाय मॅग्नेशियम माणसाच्या पेशींमध्ये ऊर्जा तयार होण्यास मदत करते. त्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते आणि काम करण्याची ताकद टिकून राहते. म्हणूनच ह्या साध्या दिसणाऱ्या पालेभाज्या तुमच्या स्नायूंसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि रोजच्या आहारात त्यांचा समावेश केल्यावर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवू शकतो. त्याचबरोबर पालक आणि पत्ताकोबीमध्ये कॅल्शियमही भरपूर प्रमाणावर असतं आणि व्हिटॅमिन केचं जबरदस्त कमबॅक असतं, जे हाडांना मजबूत करण्यासाठी खूप गरजेचं आहे. कॅल्शियम हाडं बळकट करतं आणि व्हिटॅमिन क ते कॅल्शियम हाडांमध्ये नीट बसू देतं. हाडांपर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे हाडं जास्त घट्ट आणि मजबूत होतात. त्यामुळे पडल्यावर फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो आणि चालताना आत्मविश्वास वाढतो. एवढंच नाही तर ह्या भाज्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात आणि स्नायूंना लवकर बरे होण्यासाठी मदत करतात. त्यामुळे व्यायामानंतर किंवा दिवसभर काम केल्यानंतर शरीराला चांगला आराम मिळतो. या सगळ्या फायद्यांमुळे पूर्ण फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही पालकाचं सूप, पत्ताकोबीची भाजी किंवा सरसोचं साग तुमच्या जेवणात नक्कीच नेहमी आठवड्यातून एकदा दोनदा घेऊ शकता. थोडंसं तूप घालून खाल्लं तर चवही वाढते आणि शरीराला गरजेचे फॅट्स मिळतात. त्यावरून थोडा लिंबाचा रस पिल्यास पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषले जातात. आठवड्यातून किमान 2-3 वेळा ह्या भाज्या खाल्ल्यास हळूहळू तुमच्या शरीरात सकारात्मक बदल दिसू लागतील आणि तुमचे पाय अधिक मजबूत, लवचिक आणि सक्रिय राहतील. मित्रांनो, अंडी ही फक्त साधं अन्न नाही, तर शरीरासाठी पूर्ण पोषण देणारे एक जबरदस्त नैसर्गिक स्रोत आहे. अगदी खास करून स्नायू मजबूत होण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर अंड्यांमध्ये असलेले प्रोटीन खूप उपयोगी ठरतात. त्यात सगळे आवश्यक ॲमिनो ॲसिड्स असतात, जे स्नायू तयार करायला
दुरुस्त करायला आणि पुन्हा बांधायला खूप गरजेचे असतात. वय वाढलं की किंवा शरीराची हालचाल कमी झाली की स्नायूंची ताकद आपोआप कमी होऊ लागते. अशा वेळी अंडासारखा सोपा पण जबरदस्त आहार तुमच्या शरीराला पुन्हा तग धरायला मदत करतो. त्यामुळे चालणं, उभं राहणं किंवा रोजच्या कामात खूप सोपं वाटायला लागतं. मित्रांनो, यासोबतच अंड्यात असलेले व्हिटॅमिन डी हेही फार महत्त्वाचे आहे. महत्त्वाचं पोषक तत्व आहे ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं, ते म्हणजे व्हिटॅमिन डी. हे शरीरात कॅल्शियमच्या योग्य वापरासाठी खूप गरजेचं असतं, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि स्नायूंना चांगला आधार मिळतो. जर शरीरातील व्हिटॅमिन डी कमी झालं तर स्नायूंमधील ताकद कमी होते, संतुलन बिघडतं आणि पडण्याचा धोका वाढतो. अंड ह्या कमतरतेला नैसर्गिकरित्या भरून काढायला मदत करतात. त्याचबरोबर अंड्यामध्ये कोलिन नावाचं एक महत्त्वाचं घटकही असतं, जो मज्जातंतू आणि स्नायूंमधील संवाद सुधारतं. त्यामुळे शरीराचा प्रतिसाद जलद होतो, हालचालींमध्ये समन्वय येतो आणि स्नायू अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. याचा थेट परिणाम असा होतो की तुमचं चालणं जास्त स्थिर होतं, संतुलन सुधारतं आणि तुम्ही आत्मविश्वासाने चालू शकता. अंडे खाण्याची आणखी एक मोठी खासियत म्हणजे जे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखं वाटून देतं. त्यामुळे अनावश्यक आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे तुमचा संपूर्ण आहार चांगल्या प्रकारे संतुलित राहतो आणि शरीराला योग्य पोषण मिळतं. विशेषतः वयस्कर लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं असतं, कारण योग्य आहार त्यांच्या ताकदीचा मुख्य आधार असतो. अंड खाण्याचेही अनेक सोपे आणि चविष्ट मार्ग आहेत. दररोज एक उकडलेलं अंड, कधी भुर्जी तर कधी आमलेट बनवा. कधीकधी तुम्ही ते डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये मिसळू शकता. त्यामुळे चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढते. पण मित्रांनो, जास्त तेलात तळलेले पदार्थ टाळायला हवेत. मित्रांनो, अंडी शरीरासाठी खूप पौष्टिक आणि प्रथिनांनी भरलेलं अन्न आहे, पण त्याचा योग्य वापर केला पाहिजे, म्हणजे त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळतो आणि काही त्रासही टळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंडी नेहमी पूर्ण शिजवून खावी. कधीकधी काही जण कच्ची किंवा अर्धवट शिजलेली अंडी खातात, पण त्यामुळे साल्मोनेला नावाच्या जीवाणूंचा धोका वाढू शकण्याची शक्यता असते. अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त वाढतो. म्हणून उकडलेलं किंवा नीट शिजलेलं अंड खाणं सगळ्यात सुरक्षित समजलं जातं. अंड बनवताना जास्त तेल किंवा बटर टाळणं तितकंच गरजेचं आहे, कारण त्यामुळे अंड्याचं पोषण कमी होऊ शकतं आणि अनावश्यक फॅट्स शरीरात जातात. उकडलेलं अंड हा सगळ्यात चांगला पर्याय मानला जातो, कारण त्यात पोषण टिकून राहतं आणि जास्त कॅलरीजही वाढत नाहीत. त्याशिवाय अंड्यासोबत काही पदार्थ खाणं टाळणंही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, उकडलेल्या अंड्यासोबत तुम्ही चहा घेतल्यास बद्धकोष्ठतेचा समस्या होऊ शकते. तर सोया मिल्क अंड्यासोबत खाल्लं तर शरीरात प्रोटीन शोषणावर थोडा फरक पडू शकतो. नाश्त्यात अंड्यासोबत केळी किंवा गोड पदार्थ खाल्ल्यास पचनाला त्रास होऊ शकतो. किंवा अंडी व भाजलेलं मांस एकत्र खाल्लं तर शरीर जडसर आणि सुस्त वाटू शकतं. त्यामुळे अन्नाचं योग्य ते संयोजन आणि योग्य पद्धत लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर अन्नाचं प्रमाण आणि कोणासाठी ते योग्य आहे याकडेही नीट लक्ष द्यायला हवं. साधारणपणे निरोगी माणूस रोज 1 ते 2 अंडी सहज खाऊ शकतो, पण जर तुमची हालचाल कमी असेल किंवा तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर 1 अंड पुरेसे असतात. जास्त अंडी खाल्ल्यास शरीरावर अनावश्यक ताण पण येऊ शकतो. काही विशिष्ट आरोग्याच्या परिस्थितीत जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, ज्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा हृदयाच्या समस्या आहेत, त्यांनी अंड्यामध्ये असणारा पिवळा भाग कमी खावा किंवा खाण्यास टाळावा आणि फक्त पांढरा भाग खाण्यावर भर द्यावा. काही लोकांना अंड्याची ॲलर्जी असू शकते. अशावेळी त्वचेला पुरळ, खाज किंवा इतर त्रास झाला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, अंडी साठवताना स्वच्छता आणि योग्य तापमान ठेवणं खूप गरजेचं आहे. याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अंडी नेहमी थंड जागी किंवा फ्रीजमध्ये ठेवावीत. आणि जर अंड्याला वास येत असेल तर ती खराब झाल्याचा संशय असेल तर ती कधीच खाऊ नयेत. आपल्या शरीरातील स्नायूंच्या आरोग्यासाठी योग्य पोषण हा खूप महत्त्वाचा आधारस्तंभ असतो आणि त्यात पोटॅशियमचं महत्त्व अगदी वेगळंच आहे.
शरीरात पोटॅशियमची योग्य मात्रा नसल्यास स्नायूंचं अंकुचन आणि विश्रांती नीट होत नाही, ज्यामुळे रात्री किंवा व्यायाम करताना पायात वेदना आणि आकडी जाणवू शकते. पोटॅशियम हा खनिज शरीरातील द्रव्य संतुलन आणि सोडियमच्या संतुलनासाठी खूप आवश्यक आहे किंवा प्रमाणावर फरक पडतो, ज्यामुळे स्नायूंच्या हालचालीमध्ये समन्वय सुरळीत राहतो आणि थकवा लवकर जाणवत नाही. मित्रांनो, या दृष्टीने केळी म्हणजेच बनाना हा एक नैसर्गिक सुपर फूड आहे, कारण त्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. फक्त स्नायूंची ताकद वाढवणं नाही, तर पोटॅशियम नियमित मिळाल्याने शरीराची कार्यक्षमता आणि हालचाल अधिक सोपी, अचूक आणि स्थिर होते. वय वाढल्यावर स्नायू कमजोर होतात, अशा लोकांसाठी ही खूप उपयुक्त आहे, कारण योग्य पोटॅशियम स्नायूंचं काम सुरळीत ठेवतं आणि आकडीच्या समस्या खूप कमी होतात. केळं खाण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्यात नैसर्गिक साखर असते, जे शरीराला लगेच आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देते. ही ऊर्जा रक्तातील साखरेच्या अचानक वाढ घसरणीपासून वाचवते आणि शरीरातील सतत काम करणाऱ्या स्नायूंना सतत ऊर्जा पुरवते. त्यामुळे चालायला, धावायला, उभं राहायला किंवा इतर कुठलीही शारीरिक क्रिया करताना शरीर अधिक मजबूत किंवा प्रभावी राहतं. शिवाय केळ्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन B6 प्रोटीनच्या पचनात आणि मेंदूतील ट्रान्समीटर तयार करण्यास मदत करतं किंवा महत्त्वाची भूमिका बजावतो, ज्यामुळे मज्जातंतू आणि स्नायू यांच्यातील संवाद सुधारतो आणि हालचाली अधिक अचूक होतात. केळे नियमित खाल्ल्याने स्नायूंची ताकद वाढते, थकवा कमी होतो आणि शरीराच्या हालचाली अधिक नियंत्रणात राहतात, जे शरीराच्या संतुलनासाठी फार गरजेचं आहे. मित्रांनो, केळी आपल्या आहारात घेणं अगदी सोपं आहे आणि ते तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. दिवसाची सुरुवात नाश्त्यात केळी खाल्ल्याने स्नायूंना आवश्यक पोषण मिळतं आणि शरीराला ऊर्जा मिळते. दुपारी थोडीशी भूक लागली तर स्नॅक म्हणून केळी खाल्ल्यास शरीर आणि स्नायूंना सतत चांगला आधार मिळतो. त्याचबरोबर तुम्ही दही किंवा शेंगदाण्यासारखे प्रोटीन भरपूर पदार्थ घेतल्यास प्रोटीन, पोटॅशियम आणि नैसर्गिक कार्बोहायड्रेट्सचा त्रिकोणी फायदा शरीराला मिळतो. रोज हे खाल्लं तर शरीर अधिक तंदुरुस्त, सक्रिय आणि स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे व्यायाम करताना किंवा रोजच्या कामात थकवा फारसा जाणवणार नाही आणि हालचालीही सहज आणि स्थिर होतात. मित्रांनो, ह्या सोप्या सवयी फक्त स्नायू वाढवण्यासाठीच नाही, तर संपूर्ण शरीराची गतिशीलता, संतुलन आणि ताकद टिकवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. केळी खाण्याची वेळ खूप महत्त्वाची असते. चुकीच्या वेळेला खाल्लं तर पोटात त्रास देखील होऊ शकतो. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास ॲसिडिटी वाढू शकते आणि गॅस, पोट फुगण्याचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे केळी नाश्त्यासोबत किंवा व्यायामाच्या आधी नंतर खाल्ली तर चांगलं, कारण त्यावेळी शरीराला ऊर्जा आणि पोषण मिळतं आणि स्नायूंना लागणारी ऊर्जा मिळते. आयुर्वेदानुसार रात्री उशिरा केळं खाणं टाळावं. त्यावेळी पचन कमी होतं आणि केळांमुळे कफ वाढू शकतो. शक्यतो खास करून ज्यांना सर्दी, खोकला आणि कफचा त्रास आहे. मित्रांनो, हे सगळे नियम पाळल्यास केळीचा शरीराला पोषणाचा फायदा होतो आणि पचनावर जास्त ताण येत नाही. मित्रांनो, सामान्य नियमांव्यतिरिक्तही काही लोकांनी केळी मर्यादित प्रमाणातच खावी किंवा टाळावी लागेल. मधुमेह असलेल्या लोकांनी केळातील नैसर्गिक साखर जास्त असल्यामुळे कमी प्रमाणातच खाणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. तसंच किडनीच्या रुग्णांनी ज्यांना पोटॅशियम कमी करायचं आहे, त्यांनी केळं खाणं टाळावं, कारण शरीरात पोटॅशियम वाढल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. श्वसनाच्या विकारांसह अस्थमा किंवा ॲलर्जी असलेल्या लोकांनी केळी खाणं टाळावं, कारण ह्यामुळे कफ वाढू शकतो. मित्रांनो, ह्याशिवाय दिवसाला फक्त 1 ते 2 केळं खाणं पुरेसं आहे. जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढणे, बद्धकोष्ठता किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो. केळी खाल्ल्यानंतर लगेच दही खाणे किंवा पाणी पिणे टाळावे, कारण त्यामुळे अपचन किंवा ॲसिडिटी वाढू शकते. तसेच जास्त कच्ची किंवा अति पिकलेली केळी खाल्ल्यास काहींना पचनाचा त्रास जाणवू शकतो.
त्यामुळे योग्य निवड करणं आवश्यक आहे. थोडक्यात केळी खाताना ती उपाशीपोटी न खाता सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारी थोडंसं हलकंसं खा. आणि काही आरोग्याच्या त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. अशीच आरोग्यवर्धक कंटेंट पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.